अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा फटका जो आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे. साधारणतः 200 तक्रारी जी आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे या ठिकाणी बोगस बियाण्याच्या संदर्भात या ठिकाणी झालेल्या आहे. खरं बघितलं तर अमरावती आणि विदर्भातील शेतकरी जे आहे सोयाबीनची लागवड करते, मात्र सोयाबीनचं जे पेरलेलं बियाणं आहे जे बोगस निघालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधलं जे बघितलं गेलं तर आपण बियाणं निघालंच नाही. साधारणतः 10 दिवसानंतर जर बघितलं गेलं संपूर्ण सोयाबीनचं पेरलेलं बी निघायला पाहिजे, मात्र अद्यापर्यंत बियाणं निघालं नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी जे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे. त्यामुळं मोठं नुकसान जे शेतकऱ्यांचं झालेलं आपण बघू शकतो की अमरावतीच्या खार तळेगाव परिसरातले हे संपूर्ण दृश्य आपण जर बघितलं गेलं तर या शेतामध्ये साधारणतः 12 ते 13 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र कुठल्याही प्रकारे बियाणं निघालं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सकाळपासून या शेतकऱ्यांनी जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा सोयाबीनची पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. मात्र अद्यापर्यंत ज्या कंपनीने या ठिकाणी बियाणं दिलं होतं त्या कंपनीने त्यांना नुकसान भरपाई देखील दिलेली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. माझ्यासोबत हे शेतकरी देखील आहे. दादा, तुम्ही किती दिवसापूर्वी या ठिकाणी पेरणी केली होती आणि किती तुमचं नुकसान झालं सुरुवातीला, आणि आता पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा तोच खर्च केला? 30 जूनला मी पहिले पेरणी केली होती. इनोव्हेज महादेव कंपनीचं बियाणं होतं. 30 तारखेपासून तर काल 8 तारखेपर्यंत 8 जुलैपर्यंत यात फक्त एकेरी दाणा निघालेला होता. दिसतेच आहे तुम्हाला. कमीत कमी 20,000 रुपये पहिला खर्च पेरणीचा, बियाणं, तूर, सोयाबीन, आणि आता 20,000 रुपये. म्हणजे यावर्षी या शेतात होणारं उत्पन्न फक्त बरोबरी करणार आहे. उत्पन्न शेतकऱ्याच्या हिताचं काहीच नाही राहणार आहे, पण पेरावं तर लागतेच. काय सरकारकडून काय मागणी आहे? सरकारकडून काल कंप्लेंट केली मी. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे लोक येऊन गेले. त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांची पाहणी पूर्ण झाल्यानंतरच आज मी लगेच दुसरं बियाणं विकत घेतलं आणि दुबार पेरणी केली. नक्कीच आणखी काही शेतकरी आपल्यासोबत त्यांची काका, तुम्ही काय सांगणार? तुमचं सुद्धा दुबार पेरणी तुम्हाला देखील करणार आहे. तुम्हाला किती या ठिकाणी खर्च आलेला होता आणि काय एकंदरीत सरकारकडे तुमची मागणी असणार आहे? मला 7 एकर शेताकरता 8 बॅगा लागल्या. 3500 रुपयाची एक बॅग. असं 2750 रुपयाचं सोयाबीन घेतलं मी. परत ट्रॅक्टरचा खर्च, असं करून मला 50,000 रुपये खर्च आला पहिल्या पेरणीला. 28 तारखेला मी पेरणी केली. 28 तारखेपासून आजपर्यंत एक झाड सुद्धा उगवलं नाही. त्यामुळे मला सुद्धा दुबार पेरणी करावं लागणार आहे. आणि तेवढाच खर्च, जे पूर्वी खर्च केला तेवढाच खर्च बियाण्याचा आणि ट्रॅक्टरचा, हे सर्व मिळून 50,000 आणखी सुद्धा खर्च येणार आहे. नक्कीच या गावचे सरपंच देखील माझ्यासोबत आहेत. तुमच्या परिसरामध्ये मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कृषी विभागाकडून आणि सरकारकडून तुम्हाला काही अपेक्षा राहिल्या आहे का? अपेक्षा पूर्ण करत तुमच्या नुकसान भरपाईच्या? आता ते सरकारच्या हातात आहे, परंतु आमची सर्वप्रथम प्राधान्य यायलाच राहील का आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झाली पाहिजे. पहिलेच तर आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनामध्ये ठप्प आहे, आणि आता हे आमच्या समोर अजून दुबार पेरणीचं संकट आमच्या समोर उभं राहिलं आहे. तर आमचे सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत. पहिलेच तर समजा आज एवढ्या मागामोलाचं बियाणं आणून यांचं नुकसान झालं आहे, आणि परत आता हे पीक उभं करणं. आणि अशातून माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला का तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेऊन आमच्या शेतकऱ्याला याचा मोबदला भेटण्यात यावा, एवढी माझी सरकारला विनंती आहे. ज्या बियाणं कंपनी तुम्हाला फसवलं त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. तुमची काय मागणी असणार आहे? त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई जरूर आहे, कारण एकच कास्तकार याच्यामध्ये गुंतमतला नाही आहे. पूर्ण 200 ते 300 लोकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे जरुरी आहे, झाली पाहिजे. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या बोगस कंपनीने ज्या शेतकऱ्यांना बियाणं दिले आणि ते बियाणं निघालं नाही, त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, आणि जर बघितलं गेलं तर गुन्हे दाखल झाल्यानंतर जर बघितलं गेलं तर त्यांच्यावर अटक सुद्धा त्यांना करावी, अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून करून येत आहे. दुसरीकडे जर आपण जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांचं सुरुवातीचं बियाणं निघालं होतं त्या पुन्हा एकदा दुबार पेरणी अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी सुरू देखील झालेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.